नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। आणि कीटकनाशक असतील किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी असतील या संदर्भात संशोधनावर भर देऊन किमती कमी आणायच्या आणि जमिनीचा पोत खराब होणार नाही अशा प्रकारचे त्याचं कंपोजिशन करायचं या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे। देशामध्ये पहिल्यांदा 100% डेडिकेटेड असा ॲग्रिकल्चर सॅटेलाइट कृषी सॅटेलाइट हा सोडण्यात येणार आहे। या सॅटेलाइटचा उपयोग असा असेल की याच्यामुळे आज कृषी क्षेत्रावर वातावरणातल्या बदलाने जो एक परिणाम होतोय त्या परिणामापासून कृषी क्षेत्राला मुक्ती मिळेल आणि त्यासोबत या सॅटेलाइटच्या माध्यमातून क्रॉपचं लाईफ सायकल मॅनेजमेंट हे देखील आपल्याला करता येईल आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात हे काम करण्यात आलंय। दुसरं कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करण्यात येणार आहे, कारण आज जो लहान शेतकरी आहे त्याला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर त्या मनाने ॲक्सेसिबल नाही आहे, म्हणून त्याच्याकरता पूर्णपणे ॲक्सेसिबल अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे विकसित करण्यात येणार आहे। आपण बघितलं तर तरुणाई करता देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारदर्शक पद्धतीनं भरतीची प्रक्रिया आणि त्यासोबत पेपर फुटीच्या विरोधात अतिशय कडक कायदा या गोष्टी याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत। आता देशामध्ये स्टार्टअप्स हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि स्टार्टअप इकोसिस्टम अशी आहे की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आणि म्हणून ही स्टार्टअप इकोसिस्टम वाढण्याकरता उपाययोजना घेतलेल्या आहेत आणि त्याच्याकरता स्पेशल फंडिंग हे याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि स्टार्टअप्सला मेंटरशिप देण्याकरता व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आली आहे। सरकारी खरेदीमध्ये जे काही स्टार्टअप्स असतील यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षेत्र याच्यावर भर दिला जातोय। विशेषतः आता भारताला अशी संधी आहे, ईव्हीचं क्षेत्र असेल, मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल, इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये भारत हळूहळू एक ग्लोबल प्लेयर म्हणून किंवा चीनच्या खालोखाल सप्लाय चेनचा भाग म्हणून विकसित होतोय आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत आणि म्हणून या सर्व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येणार आहे आणि त्यासोबत एमएसएमईचं जे क्षेत्र आहे आपल्याला कल्पना आहे की हे क्षेत्र सर्वात जास्त रोजगार देणारं क्षेत्र आहे। या एमएसएमईच्या क्षेत्राला त्याचा विस्तार करणं, त्यांना कर प्रणालीमध्ये सुटसुटीतपणा आणणं आणि विशेषतः एमएसएमईला जास्तीत जास्त पतपुरवठा मिळवून देणं याच्यावर भर याच्यामध्ये टाकलेला आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात देशामध्ये रोजगाराची निर्मिती ही होणार आहे आणि त्यासोबत उच्च मूल्य सेवा ज्या आहेत या संदर्भातले सेंटर्स उघडण्यात येणार आहेत आणि उद्योजकतेची जी भावना आहे ही भावना त्याला चालना कशी मिळेल याचा प्रयत्न करण्यात आलाय। यासोबत या ठिकाणी जे मिनिमम वेज आहे, न्यूनतम जो काही वेतन आहे याच्यामध्ये भरघोस वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। याचा विशेषतः असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत या कामगारांना मोठा फायदा होणार आहे आणि त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होत राहिली पाहिजे याकरता एक पॉलिसी तयार करण्यात येणार आहे
की ज्यातनं कामगारांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल। आपण जर महिलांचा विचार केला तर जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं, हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।